आणि तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना माझ्यासोबत महाराष्ट्रामधील सर्व गुणीजन वर्ग कथेला साथसंगत करण्यासाठी विराजमान आहे आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेल्या या श्रीमद भागवत कथेला आपण प्रारंभ करणार आहोत। आजच्या आपण तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना कालचा कथाभाग आम्ही पाहत असताना श्रीमद भागवताचं महात्म्य आम्ही श्रवण केलं। श्रीमद भागवताचं महात्म्य आम्हाला श्रवण झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी या श्रीमद भागवताची निर्मिती कशी झाली पाहिलं। 17 पुराण निर्माण करून पूर्ण झाल्यानंतर 18वा पुराण का व्यासांना निर्माण करावं लागलं। 3 प्रश्न तुमच्या समोर उद्भत केली होती, निर्माण केली होती। एक, श्रीमद भागवते का निर्माण करावं लागलं। एक, असं कोणतं कारण घडलं गेलं की महर्षी शुकाचार्यांना श्रीमद भागवत शिकावं असं वाटलं। नंबर 2 आणि तिसरा प्रश्न हा की महर्षी शुकाचार्यांना राजा परिस्थितीला का श्रीमद भागवत कथा सांगितली। साधी प्रश्न आहे। त्यामधील 2 प्रश्नाचं उत्तर आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं। का व्यास महर्षींना श्रीमद भागवत कथा ऐकावी वाटली हो, का निर्माण करावा वाटली, याचं कारण काय। श्रीमद भागवत हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी व्यासांना कोणी प्रवृत्त केलाय। अनेक ग्रंथ अनेक पुराण निर्माण करूनही असं काय झालं की जेणेकरून व्यासांना हे श्रीमद भागवत कथा लिहावीशी वाटली। आम्ही पाहिलं नारद महर्षींचा आणि श्री व्यासांचा संवाद आणि नारदांच्या सांगण्यावरून नारदाच्या प्रेरणेने व्यासांनी हे श्रीमद भागवत कथा निर्माण केली। उत्तर मिळालं पहिल्या प्रश्नाचं। पण दुसरं, असं काय घडलं गेलं की महर्षी शुकाचार्यांना श्रीमद भागवत कथा शिकावीशी वाटली आहे, ग्रहण करावीशी वाटली आहे। भागवत कथा निर्माण झाली, भागवत कथा हा ग्रंथ पूर्ण झाला, पण कोणाच्या पदरामध्ये टाकायचा हा प्रश्न व्यासांच्या समोर होता। प्रश्न असताना कोणाजवळ द्यावं हा ग्रंथाचा एकच अधिकारी आहे, तो म्हणजे महर्षी शुकाचार्य। साधी तपश्चर्या नाही आहे। आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहावं सहज नाही आहे। माझ्या वाचण्यामध्ये 2च माणसं आईच्या उदरामध्ये जास्त राहिली, म्हणजे महर्षी शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले आणि आमच्या मराठवाड्याचं भूषण ज्यांचं बीड या ठिकाणी वास्तव्य आहे असे बंकट स्वामी महाराज आईच्या उदरामध्ये 18 महिने राहिले। माझ्या वाचण्यामध्ये माझ्या अभ्यासामध्ये या 2च माणसं हे आईच्या उदरामध्ये जास्त दीर्घकाळ राहिली। 12 वर्षाचा काळ आईच्या उदरामध्ये जावा का, जर आईच्या उदराच्या बाहेर जर झालो तर माया नावाची वस्तू माझ्यावर आघात करेल। भगवंत प्राप्तीचा मार्ग जो आहे माझ्यापासून दुरावला जाईल, म्हणून 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहावं। जन्माला यावं तर नाळ तुटायच्या अगोदरच आईच्या उदरातून पळून जावं। हो 12 वर्ष एक बामनाचे पोर एक खेळाशी भ्याले, बामनाचे पोळ एक खेळाशी भ्याले। हो ते 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले हे 12 वर्ष लपाले रे। नगडेची पळोनी बाहेर आले,
नागवेची पळून गेले कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे कापत कापत बाहेर हे नागवेची पळून गेले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवीची पळून गेले रे. ह्या व्यक्तीच्या हाती महर्षी शुकाचार्यांच्या स्वाधीन हा ग्रंथ करावा म्हणून महर्षी व्यासांनी एक युक्ती सुचवली आणि आपल्या आश्रमामध्ये शिकत असणाऱ्या मुलांना काही श्लोक सांगायला उच्चारायला सांगितले. हा कथाभाग आम्ही पाहिला. महर्षी शुकाचार्यांचं वैशिष्ट्य आहे भिक्षा मागण्यासाठी एकाच्या दारामध्ये जावं तर किती वेळ थांबावं शास्त्र सांगताय. सायंकाळच्या वेळेला गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ दारामध्ये जावा आणि हाक मारावी माम भवती भिक्षाम देही माम भवती भिक्षाम देही. गायीची धार काढायला लागणारा वेळेच्या अगोदर जर घरातील सौभाग्यवती स्त्री जर काही द्यायला आली नाही तर लगेच चालतं पुढल्या घरी जावं. खड तर तपचर्या केलेल्या या महर्षी शुकाचार्यांच्या स्वाधीनी श्रीमद भागवत कथा केली. महर्षी शुकाचार्यांपर्यंत आली. पण तिसरा प्रश्न महर्षी शुकाचार्यांना का राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगावी असं काय घडलं गेलं की महर्षी शुकाचार्यांना राजा परीक्षितीला सांगावे लागले. हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या सत्रामध्ये पाहायचं आहे. काल आम्ही पाहत असताना महाभारताचा अंत आणि श्रीमद भागवत कथेची सुरुवात हा प्रसंग पाहिला. दुर्योधन रक्तभोंबाळ अवस्थेमध्ये पडलाय पण शेवटची इच्छा एकच आहे काय 5 पांडवांमधला एक तरी पांडव मारावा आणि मी माझ्या मरायच्या अगोदर माझ्या डोळ्यांनी पाहावा ही इच्छा आहे. नावातच दुर्योधन आहे ज्याने कधीही जगाचं चांगलं व्हावं असा विचार केला नाही तो दुर्योधन आहे. जन्मल्यापासून एकच स्वप्न या त्या दुर्योधनाचं की पांडवांपैकी एक तरी पांडव मारावा. अश्वत्थाम्याला सांगावं न करावं ते कृत्य आम्ही बारकाईनं पाहिलं. द्रौपदीचा शोक आपली 5 पुत्र मारली गेले आहेत. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघालेत. एक स्त्री भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करते हे प्रभू हे कृष्णा हे गोविंदा काय पांडवांचा वंश वाचावा असं तुला जर वाटत असेल ना तर माझ्या गर्भाचं रक्षण कर अशी प्रार्थना त्या कृष्णाला करते. जर त्या स्त्रीचा गर्भाचं रक्षण जर भगवान श्रीकृष्णाने केलं नसतं तर मला म्हणायचंय पांडवांचा वंश पुढे वाढला नसता. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा योग आम्हालाही आला नसता. त्या स्त्रीच्या पोटी महान अशा राजा जन्माला आला. त्या राजाचं नाव आहे राजा परीक्षिती. ज्यावेळेस धर्मराजाला कळालं भगवान श्रीकृष्ण स्वधाम सोडून मृत्यू लोक सोडून स्वधामाला गेले आहेत त्यावेळेस आपण आता स्वर्गाला निघून जावं. स्वर्गाला निघून जाणाऱ्या पांडवांनी हे राज्य असं सोडून जाता येणार नाहीये म्हणून या राजगादीवर कोणीतरी बसवला पाहिजे. म्हणून कोणाला बसवावं आपल्या नातवाला पांडवांनी बसवलं. तो नातू म्हणजे परीक्षिती आहे. त्या परीक्षितीला हस्तिनापूरच्या राजगादीवर बसवलं आणि 5 पांडव स्वर्गारोहण करण्यासाठी निघून गेले. आपलं राज्य सुखमय आहे का आपल्या राज्यातील जनतेला काहीतरी दुःख आहे का त्यांचं दुःखाचं निवारण करण्यासाठी राजा परीक्षितीने दिग्विजयाला जावं. दिग्विजय करत असताना एक दृश्य पाहावं. धर्माला त्रास देण्यासाठी एखादा पुरुष बसलाय. धर्म नावाचा बैल स्वरूप एक बैल आहे एका पायावर उभा आहे त्रास देतोय. तो पुरुष कोण आहे तर त्याचं नाव कली आहे.
राजा परीक्षितीचं आणि कलीचं युद्ध सुरू झालं. राजा परीक्षितीच्या सामर्थ्यापुढे कलीला मात्र ताकद येणं गेली. लक्षात आलं पांडव कुळामध्ये जन्माला आलेला हा राजा आहे, ह्याच्या पुढे मला चिकता येणार नाहीये. हे राजा तुला मी शरण आहे का? ऐक ना राजा, अरे तुझ्या राज्यामध्ये मला राहण्याचा अधिकार नसेल ना, पण हे युग माझा आहे. मला अशा काही ठिकाणी मला राहायला जागा दे. 4 ठिकाणी राजा परीक्षितीनं राहण्यासाठी जागा दिल्या. कलीनं म्हणावं राजा ऐकणारे, 4 ठिकाण कोणी इथं न यावं. वाईट ठिकाण आहेत, एखादं तरी चांगलं ठिकाण दे ना. 5वं ठिकाण राजा परीक्षितीने देऊन राजा परीक्षिती निघाला. इथपर्यंत आपण कालचा कथाभाग पाहिला आणि थांबा घेतला होता, कारण पाठीमागचा पूर्व कथाभाग तुम्हाला पाहावं म्हणून. थोड्या नाही तर काय महाराजांना सांगितलं काहीच नाही, कुठंच गेलते कुठंच नाही, काय आणलं काहीच नाही, प्रश्न न व्हावा म्हणून पाठीमागचं थोडस. कारण आपल्याला थोडीशी सवय लागली आहे कशाची. अर्ध्या तासाची मालिका जर आम्हाला डोळ्यानं पाहिजे असेल तर आपल्या घरामध्ये टीव्हीवर सुद्धा कालचं झालेलं पात्र थोडस दाखवलं जातं का, इथून पुढचा भाग लक्षात राहावा म्हणून थोडस स्मरण व्हावं म्हणून पूर्व इतिहास तुम्हाला सांगितला. आम्ही इथपर्यंत होतो तर राजा परीक्षितीने कलीला 5 स्थानं दिली आणि इथून पुढे सांगितलं होतं ह्या 5 स्थानापैकी आम्ही जर एखाद्या स्थानाला जर वाईट जर राहूत ना, एखाद्या स्थानाला जर आम्ही जर स्वीकारलं ना, तर ह्या कलियुगामध्ये आम्हाला राहता येणार नाहीये. म्हणून याची दुष्परिणामही मी उदाहरणासहित तुम्हाला सांगितले. मला म्हणायचंय पुन्हा एकदा मी त्याच गोष्टीवर बोलेन. 5 पांडवांना जुगाराच्या माध्यमातून त्यांनी जुगार खेळावा न करावं ते दृश्य त्यांना भोगावं लागलंय. पुढे राजा दशरथ शिकार करण्यासाठी जावं, शाप घेऊन यावा. मी म्हणलं होतं हिंसा हे कलीचं स्थान आहे. ज्या वेळेस ही 5 स्थानं राजा परीक्षितीला दिल्यानंतर राजा परीक्षिती आपल्या राज्यामध्ये निघून गेला. कली फक्त वाट पाहत होता की कधी या 5 स्थानापैकी एका स्थानाला स्पर्श राजा परीक्षितीचा यावा आणि मी याच्या बुद्धीमध्ये प्रवेश करावा. दिग्विजय करून आल्यानंतर राजा परीक्षिती आपल्या राज्यामध्ये आला. राजवाड्यामध्ये आल्यानंतर राजा परीक्षितीला वाटायला लागलं सगळी प्रजा ही सुखी आहे. पण या क्षणाला मला असा प्रश्न पडलाय की माझ्या राज्यामध्ये धन तरी किती आहे, हिरे तरी किती आहे, सोनं नाणं किती आहे हे पाहावं म्हणून ज्या ठिकाणी धन ठेवलं आहे रत्न एका ठिकाणी गेले होते. त्या खोलीमध्ये जावं राजा माझी प्रजा सुखमय करण्यासाठी पुरेसा साठा आहे. पण राजा परीक्षिती सर्व वस्तू पाहत असताना एका गोष्टीकडे त्याची नजर गेली. ती नजर म्हणजे एक सुवर्णाने जडित असा मुकुट राजा परीक्षितीने पाहिला आणि प्रसन्न वाटला. आणि राजा परीक्षितीने सेवकांना सांगितलं राजा परीक्षितीने म्हणावं उद्या माझं स्नान झाल्यानंतर हा मुकुट सज्ज करून तुम्ही माझ्या उद्या घालण्यासाठी तुम्ही आणावा. सैनिकांनी तो मुकुट घ्यावा, स्वच्छ करावा. ज्या ज्या वेळेस राजा परीक्षिती दररोज स्नान करून बाहेर यावा ना, रोज नवीन दागिने परिधान करावे आणि राज्यसभेमध्ये जावं. राजाचा दुसऱ्या दिवशी स्नान झाला आणि तो मुकुट घेऊन राजा परीक्षितीला काही सैनिक आले. स्नान झाल्यानंतर राजा परीक्षितीने तो मुकुट धारण केला आणि सभेमध्ये जाऊन मंत्र्यांशी चर्चा करावी म्हणून राजा निघाला. त्यावेळेस राजा परीक्षिती राजसभेमध्ये गेल्यानंतर दुसरा कोणती विचार न करता राजा परीक्षितीने सांगितलं बरेच दिवस झालं मी राजा झालो आहे.
शिट्टी मारत हे पुन्हा. बरेच दिवस झालं मी राजा शिकारीला गेलो नाहीये. कारण पूर्व असं ठरलं जायचं जितकी जास्त शिकार राजा करीन तितका तो बलवान असावा. राजा परीक्षितीने शिकारीला जाण्यासाठी ठरवलं. आज दुपारच्या नंतर आपल्याला शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जायचं आहे. सगळ्या सैन्यांना सांगितलं आणि सैन्य सज्ज झालं. राजा परीक्षिती शिकार करण्यासाठी निघाला. वनामध्ये जावं, दिवसभर फिरावं, पण शिकार मात्र मिळाली नाहीये. भर दुपारच्या वेळेला राजा परीक्षितीला ताण लागली. पण मी त्या महात्म्याचा असा अपराध का केलेला असावा? त्याचं कारण आहे, जो सुवर्ण मुकुट आहे तो सुवर्ण मुकुट हा जरासंधाचा होता. युद्धामध्ये भीमाने जरासंधाशी युद्ध खेळत असताना जरासंधाचा अंत झाला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, भीमा हे मुकुट सोबत घेऊ नको. पण भीमाने सांगितलं, युद्धामध्ये जिंकलेल्या सर्व वस्तू ह्या आपल्या असतात. अरे जरासंधाचा मुकुट सोबत घेऊ नको म्हणून सांगितलं तरी भीमाने सोबत घेतला आणि तोच मुकुट राजा परीक्षितीने डोळ्यांनी पाहिला आणि परिधान करायची संकल्पना आली. मला सांगायचं, वाईट मार्गाने आणलेला तो मुकुट, सुवर्ण मुकुट, कलीने फक्त वाट पाहावी, विचार करावा, कधी या राजा परीक्षितीला संपवण्यासाठी मी प्रयत्न करावा, मुकुटाच्या माध्यमातून राजा परीक्षितीच्या बुद्धीवर आघात करावा. ज्या वेळेस मुकुट परिधान करावा त्यावेळेस शिकार करण्यासाठी राजा परीक्षितीच्या मनामध्ये विचार आले. कारण इथं ठरलं गेलं आणि ह्या कलीने सुद्धा आघात राजा परीक्षितीवर केला. शिकारीला जावं आणि राजा परीक्षितीला शाप मिळाला. ऋषींनी यावं आणि सांगावं, हे राजा, स्वतःच्या जीवनाचं तुला जर कल्याण करायचं असेल ना, तर 7 दिवसामध्ये तुला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल. स्वतःच्या मुक्तीसाठी तू काही भगवत प्राप्ती करून घे. भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी सांगावं. तर राजा परीक्षितीने सर्व राज्य त्याग करून द्यावं, राजवस्त्रांचा त्याग करावा, पवित्र गंगेच्या ठिकाणी जावं आणि भगवंताचं चिंतन करावं म्हणून वेळ घालवावा आणि त्या भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करावी, हे कृष्णा, अरे माझ्या आईच्या गर्भामध्ये असताना तू जर मला संकटातून वाचवित असतील ना, तर मला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा येऊन सर्प दंश करणार आहे. असा मार्ग मला दाखव की जेणेकरून माझी मुक्ती मिळेल. त्यावेळेस राजा परीक्षिता उद्धार करण्यासाठी 5 वर्षाच्या बाल्य अवस्थेमध्ये असणारे महर्षी शुकाचार्य त्या ठिकाणी येतात. त्या महर्षी शुकाचार्यांचं स्वागत आपण करूया. आइए महाराज बिराजे, आइए महाराज बिराजे. ओ आइए महाराज बिराजे, आइए महाराज विराजे. पधारिए श्री महाराज पधारिए. हरि महाराज आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे. सहित गदीधरो हो महाराज, महाराज
कथा करो श्री महाराज कथा करो हरि महाराज आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए। राजा परीक्षितीला शृंगी ऋषीचा शाप मिळाला आणि 7 दिवसामध्ये मला भगवंत प्राप्ती करून घ्यायची आहे. मरणाच्या भीतीने राजा परीक्षितीने पवित्र गंगेच्या ठिकाणी यावं, कारण शृंगी ऋषीने दिलेला शाप पूर्णतेला जाणार आहे माहिती आहे. काय करावं, भगवंताची प्रार्थना करावी आणि सांगितलं, माझ्या गर्भ अवस्थेमध्ये देवा तू जर मला रक्षण करत असतील, महर्षी शुकाचार्याने राजा परीक्षितीला कथा का सांगावी. त्याचं कारण शृंगी ऋषीचा शाप राजा परीक्षितीला लागला आणि राजा परीक्षिती मरणाच्या भीतीने एका पवित्र गंगेच्या ठिकाणी यावं, राजा परीक्षितीचा उद्धार करावा म्हणून महर्षी शुकाचार्य ही कथा सांगण्यासाठी त्या ठिकाणी यावेत. अनेक मोठमोठे महान ऋषी त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. कथा सांगण्यासाठी उच्च सिंहासनावर महर्षी शुकाचार्यांना बसवावं, राजा परीक्षितीचे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर महर्षी शुकाचार्यांनी द्यावं. राजा परीक्षितीचा संवाद, महर्षी शुकाचार्यांचा संवाद म्हणजे श्रीमद भागवत कथा. यांच्या राजा परीक्षिती यजमान म्हणून पुढे बसल्यानंतर राजा परीक्षितीने महर्षी शुकाचार्यांना प्रश्न विचारावा. सुखदेव, मानसाने मरण प्रसंगी काय करावं? मरणाची भीती शेवटच्या क्षणाला स्वतःचा उद्धार व्हावा म्हणून उच्चारलेला प्रश्न नाही. सुखळ मानवी जीवाचा उद्धार होण्यासाठी राजा परीक्षितीने विचारलेला प्रश्न. सुखदेव, मनुष्याने मरण प्रसंगी काय करावं? स्मित हास्य करून महर्षी शुकाचार्याने राजा परीक्षितीच्या प्रश्नातला उच्चारून उत्तर दिलं. हे राजा, स्वतःचा उद्धार व्हावा हा प्रश्न, स्वतःचा उद्धार व्हावा, स्वतःचं कल्याण व्हावा असा प्रश्न तू विचारलेला नाहीयेस. तो मृत्यू लोकामधील सखळ मानवी जीवाचा उद्धार व्हावा असा प्रश्न तू विचारलेला आहे. प्रसन्न वाटलं मला तुझा प्रश्न ऐकून. ऐक राजा, मरण प्रसंगी माणसाने काय करावं? कारण जन्म प्रत्येकाला आहे आणि मरणही प्रत्येकाला आहे, पण प्रत्येक व्यक्तीला माहित नाहीये मरण कधी आहे. आम्हाला आम्ही जिवंत आहोत हे फक्त माहिती आहे, पण तुमचा आणि माझा अंतकाळ आम्हाला माहित नाहीये. म्हणून आमचा अंतकाळ जवळ येईपर्यंत आम्ही काय केलं पाहिजे? महर्षी शुकाचार्य सांगतात. धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला होता. हे राजा, झाडाच्या सावलीला प्रत्येकाला बसावंसं वाटतंय, पण झाड लावावंसं कोणालाच वाटत नाहीये. अन्नदान सगळ्याला केलेलं खाऊ वाटतंय, पण अन्नदान करायला कोणी तयार नाहीये. राजा ऐक माझा. धर्मराजाने प्रश्न विचारला. देवा, मरायचं तर सगळ्यांनाच आहे, पण मरावंसं कोणाला वाटत नाहीये. प्रत्येकाला मरायचं आहे, पण मरावंसं कोणालाच वाटत नाही. त्याचं काय कारण आहे? देवानी सांगावं, माझं सोडून फक्त देवाचं भजन केल्यानंतर मरायची भीती सुद्धा कोणात राहत नाहीये.
7 दिवस पूर्ण झाल्यानंतर महर्षी शुकाचार्याने राजा परीक्षितीला प्रश्न विचारला, राजा 7 दिवस पूर्ण झाल्यात, सांग आता तुझ्या मरणाची भीती आहे का? राजांना सांगावं, महर्षी शुकाचार्य मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर माझं मरण, मला मरणाची भीती नाही आहे का? 7 दिवस पूर्ण झाल्यावर राजा परीक्षितीला मरणाची भीती नाही आहे. पण आता 7 दिवसाच्या सुरुवातीला राजा परीक्षितीला मरणाची भीती आहे. प्रश्न विचारला, महर्षी शुकाचार्य सांगा ना, माणसाने मरण समय काय करावं? तर त्यावेळेस माझ्या महर्षी शुकाचार्यांनी सांगावं, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. कथा कशी आहे? त्रिवेणी संगम आहे कथा म्हणजे. इथं देवाचंही महात्म्य कथेमध्ये आहे, भक्ताचंही महात्म्य कथेमध्ये आहे आणि नामाचंही महात्म्य कथेमध्ये आहे. म्हणून कथा मरण समय ऐकावी. मरण समय ऐकावी का? मरण समय आम्ही केलेलं जीवनभर केलेलं चिंतन मरण समय आठवावं, मग आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कथा आहे. महर्षी शुकाचार्यांना राजा परीक्षिती प्रश्न विचारल्यानंतर महर्षी शुकाचार्य म्हणतात, राजन, कथेला प्रारंभ झाला आणि राजा परीक्षितीने दुसरा प्रश्न विचारला, महर्षी शुकाचार्य, असं काय घडलं होतं की हस्तिनापूर सोडण्याचं कारण विदुरांना घडलं? असं काय कारण झालं होतं की विदुरजीने हस्तिनापूर सोडावा आणि तीर्थयात्रेला निघावं? त्याचं कारण पहा, जोपर्यंत दुर्योधनाच्या 100 कौरवांच्या मधामध्ये विदुर जी आहे, तोपर्यंत कौरवांचं कुणीच काही करू शकलं नाही. कारण आपण म्हणतो बघा, पहा ना, एखाद्याच्या घरामध्ये अरे सगळेच जण वाईट कर्म करतात, पण तरीही त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. ह्याचं कारण काय आहे? समजून जावं. एखादा नामधारक त्या घरामध्ये जन्माला आलेला असावा, एखादा नामधारक जिवंत त्याच्या घरामध्ये असलेला असावा, त्याच्या पुण्याच्या जोरावर वाईट कर्म चालू आहे. मी म्हणेल, सर्व देवांना बंदी खाण्यात ठेवलेला रावण माझ्या प्रभूंच्या आई साहेबांना वाईट नजरेने उचलून न्यावं, तरीही प्रभू सुद्धा काही करू शकले नाही. याचं कारण काय आहे? एक नामधारक त्या लंकेमध्ये जिवंत आहे म्हणून देवाला सुद्धा धक्का लावता आला नाही रावणाला. ज्या वेळेस त्या नामधारकाने लंका सोडली, तिथून पुढे रावणाचा एक एक व्यक्ती शेवटी रावणाला मरावं लागलं. तो सोडणारा व्यक्ती म्हणजे बिभीषण आहे. बिभीषणाने एकदा लंका सोडली की लंकेचे वाईट दिवस यायला तयार झाले आहेत. किती नामजप करावा या बिभीषणाने पहा. राक्षसांमध्ये राहून सुद्धा बिभीषणाचा रामजपाचा जर विचार केला ना, राक्षस कुळामध्ये राहून, कारण लंकेमध्ये रामाचं नाव घ्यायला परवानगी नव्हती. आपल्यावर अशा अवस्थेमध्ये कोणाचं भजन करावं तर एक नामधारक तो म्हणजे बिभीषण, तोच फक्त रामाचं भजन करायचा. ब्रह्म मुहूर्तावर उठावं आणि भजन करावं. लंकेमध्ये फक्त एकाच्या दारामध्ये तुळस आहे, ती म्हणजे फक्त बिभीषणाच्या दारामध्ये तुळस आहे. असं सांगितलं जातं, ज्याच्या दारामध्ये तुळस नाही त्याचं अंगण हे स्मशानभूमी सारखं आहे. म्हणजे स्मशानभूमी ही कधी जा अपवित्र आहे. म्हणजे आमच्या अंगणामध्ये तुळस जर नसेल तर आमचं अंगणही अपवित्र आहे. सुंदर असेल, सुशोभित असेल, अनेक झाडं असतील, अनेक रंगांनी, अनेक रंगुट्यांनी, अनेक वृक्षांनी तुम्ही तुमचं अंगण, तुमचा परिसर स्वच्छ केला, सुंदर केला असेल, पण तुळस जर नसेल ना, समजून जावं, स्मशानभूमीला जशी किंमत आहे तशी किंमत माझ्या अंगणाला आहे. बिभीषणाला माहित होतं. सकाळी उठल्यानंतर बिभीषणाने राम 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 फक्त भजन करावं. भजन करत असताना
एके दिवशी रावणाच्या कानावर शब्द पडले की माझा सक्का भाऊच जर देवाचं भजन करतोय. रागाच्या भरामध्ये बिभीषणाच्या समोर जावा आणि विचारावं, बिभीषणा कोणाचं नाव घेतोय? राम राम म्हणत असताना जो चेहऱ्यावरील भाव आहे ना, तोच चेहऱ्यावरील भाव डोळ्यासमोर ठेवावा आणि बिभीषणाने सांगावं, दादा मी तुमचं भजन करतोय, माझं भजन, आणि माझं भजन करण्यासाठी तू राम राम म्हणतोयस? हो ना दादा, मी तुमचं भजन करतोय. कसं? मी तुमचंही नाव मला घ्यावंसं वाटतंय आणि माझ्या वहिनीचंही नाव मला घ्यावंसं वाटतंय. रावण मंडोदरी, रावण मंडोदरी, रावण मंडोदरी. मला अनेक असंख्य कोटी संख्येनं मला तुमच्या दोघांचं भजन करायचंय. पण ऐका ना, रावण मंडोदरी, रावण मंडोदरी म्हणायला फार वेळ जातोय. म्हणून मी तुमच्या नावातलं पहिलं अक्षर रा काढलं आणि माझ्या वहिनीच्या मंडोदरीच्या नावातलं पहिलं अक्षर म काढलं. मग रावण मंडोदरी म्हणायला फार वेळ लागतोय, म्हणून मी राम 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 म्हणायला लागलो. रामाचा उच्चार नाहीये, रावण मंडोदरीचा उच्चार. राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्या देवाचं भजन करावं मला म्हणायचंय. हा नामधारक जोपर्यंत लंकेमध्ये आहे ना, तोपर्यंत रावणाच्या केसाला नाही, लंकेला सुद्धा वाईट दृष्टीनं सुद्धा प्रवेश केला नाहीये. एक नामधारक घरात आहे. 100 कौरवांमध्ये राहणारा फक्त एक नामधारक आहे. तो नामधारक म्हणजे विदुर आहे. जोपर्यंत विदुर या हस्तिनापुरामध्ये आहे ना मंत्री म्हणून, तोपर्यंत या कौरवांचं कुणीच काही करू शकला नाहीये. आणि भगवान कृष्णाला माहित होतं. आणि विदुरजीचं प्रेम सगळ्यात जास्त जर म्हणलं ना महाराज, भीमावरच होतं, ह्या दुर्योधनावरच होतं. दुर्योधनाच्या पक्षातून जास्त बोलावं असं घडलं. एक वेळेची घटना आहे. भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून, नाही तुम्हाला अर्ध राज्य पांडवांना देता आलं तर नका देऊ, पण 5 गावं तर द्या, असा प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर कृष्णाला बाजूला लावलं. आणि त्यावेळेस मंत्रिमंडळाच्या सभेमध्ये आपल्या सिंहासनावर उभा राहून विदुरजींना बोलायला सांगितलं. मोठ्या भावाला धृतराष्ट्राला सांगितलं, हे राजा, या सभेमध्ये डोळे झाकून बसलेला तुझी जशी डोळे झाकीत आहेस ना, तुझी नीती सुद्धा आंधळी झाली आहे. कारण तुझाच मुलगा हा दुर्योधन आपल्या कुळाचा नाश, सर्प म्हणून जन्माला आलेला असावा, कली म्हणून जन्माला आलेला असावा. ह्याच्या विचाराला समर्थन नको करू. नाही, त्या शब्दामध्ये विदुरजीनं त्या दुर्योधनाला संबोधित केल्यानंतर दुर्योधनाने आपल्या सिंहासनावर उभा टाकावी, न बोलावं त्या शब्दामध्ये विदुरजींना बोलावं आणि आपल्या राज्यातून धिक्कारून लावावं. दुर्योधनाने वाईट शब्दामध्ये बोलून सुद्धा जर हा राजा धृतराष्ट्र जर बोलत नसेल ना, या मंत्रिमाठ ह्या राज्यामध्ये नको आहे, धिक्कार असो अशा राज्याचा. कमरेला बांधलेली तलवार काढावी, धृतराष्ट्राच्या पायावर आणून ठेवावी आणि हस्तिनापूर सोडून जावं. तीर्थयात्रा करायला गेले. हेच विदुरजी केव्हा, ज्या वेळेस महाभारत युद्ध संपलं गेलं आणि तीर्थयात्रा करून परत आल्यानंतर पांडवांच्या राज्यामध्ये धर्मराजा राजगादीवर बसलाय. धृतराष्ट्र आणि गांधारी पांडवांजवळ राहू लागली. 100 मुलं तर मेली आहेत. आपल्या भावाचा उद्धार करावा, या धृतराष्ट्राचा उद्धार करावा म्हणून विदुरजीने यांच्या जवळ जावं आणि धृतराष्ट्राला म्हणावं, अरे धिक्कार असो तुझ्या जीवनाचा. ज्या वेळेस तू या राजगादीवर होतास, स्वतःच्या मुलाच्या विचाराने किती त्रास दिलास यांना. जन्मल्यापासून ती मरेपर्यंत ह्यांना फक्त कसं मारावा हा विचार करतोस. आज तेच त्या गादीवर बसलेस आणि त्यांची भाकर खातोस. तुला ह्या जगण्याला लाज वाटत नाही का? अनेक शब्दांनी बोलावं. धृतराष्ट्राने म्हणावं, वृद्ध अवस्था झाली आहे माझी, कुठे जावं मी आता, दिसत नाहीये. राज्य सोडून तुला प्रस्ताव करावा लागेल. अरे
एखाद्या कुत्र्याला भाकर टाकावी तसा तो भीम तुला बोलत आहे, तरी पण तुला इथं जगावं असं वाटतंय. हस्तिनापूर सोडावं आणि स्वतःच्या जीवनाचा कल्याण करून घ्यायचं असेल तर तुला हे हस्तिनापूर सोडावं लागेल. नुसता उपदेश देण्यासाठी विदुरजी आले आहेत. आणि मध्यरात्रीच्या वेळेस धृतराष्ट्राने गांधारीने हस्तिनापूर सोडून गेले. विदुरजींना सांगितलं, दशम स्कंदाचं पारायण तुम्ही करा, तुम्हाला निश्चित मुक्ती मिळल्याशिवाय राहणार नाहीये. विदुरजी उपदेश करून निघून गेले. सकाळच्या वेळेला धर्मराजाचा नेम होता, स्नान झालं. माझे वडील तर मला नाही आहेत, पण वडिलांचा भाऊ असल्यामुळे त्यांचं दर्शन घेण्यासाठी समोरी जावं तर पाहावं. तर ज्या शयन कक्षेमध्ये शयन करतात तर माझा चुलताही नाही आणि माझे चुलते नाहीत, कुठे गेलेले असावे, काय चाललेला प्रकार आहे असा प्रश्न काढल्यानंतर विदुरजींनी सांगावं, ह्यांचा विचार करू नकोस, कारण योग्य वेळेला ह्यांचा उद्धार होणार आहे. भगवंत प्राप्तीसाठी हे निघून गेलेले आहेत, त्यांच्या योग्य वेळेला साक्षात ह्यांचा उद्धार होणार आहे. असं पाहून पुढे विदुरजीच्या आणि उद्धवाचा संवाद सांगितला. विदुरजी आणि उद्धवाचा संवाद. इथे राजा परीक्षित आणि शुकाचार्यांच्या संवादामध्ये विदुरजींचा आणि उद्धवाचा संवाद सांगितला. उद्धवाला असा प्रश्न विचारला विदुरजीने, उद्धवा कुठे जात आहेस? भद्रिका क्षेत्री मी जात आहे, कारण भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या चरण पादुका घेऊन विदुरजी जात आहेत, उद्धवजी जात आहेत. आणि जाता जाता उद्धवांना सांगितलं, माझ्या विदुरजींना मी जे ज्ञान सांगितलंय ना ते ज्ञान तू त्यांना सांगावं लागेल. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण स्वधामाला जात होते त्यावेळेस उद्धवाला सांगितलं, आणि मैत्रेय ऋषी त्या ठिकाणी असताना जे गुह्य ज्ञान सांगितल्यानंतर श्रीकृष्णाने मैत्रेय ऋषींना सांगितलं, विदुरजींची आणि तुमची ज्या वेळेस भेट होईल मी सांगितलेलं ज्ञान माझा सगळ्यात प्रिय कोण असेल तर ते विदुरजी आहेत, यांना सांगावं. त्यांनी दिलेला संदेश उद्धवांनी सांगितलं, ज्ञान तर मला सांगितलंय पण सांगण्याचा अधिकार मला सांगितला नाहीये, तो मैत्रेय ऋषींपाशी आहे. तुम्हाला जर भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं ज्ञान जर ऐकायचं असेल तर मैत्रेय ऋषींपाशी तुम्हाला जावं लागेल. रात्रभर हे उद्धवजी आणि विदुरजी एका ठिकाणी राहिले. ह्यांच्या ज्या वेळेस विदुरजींनी सोडलेला हस्तिनापुरापासून जी परत येईपर्यंत घटनाक्रम आहे ना, तो रात्रभर घटनाक्रम उद्धवाने विदुरजींना सांगितला. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर दोघेही तीर्थयात्रा करायला निघून गेले. पुढे थोडासा कथाभाग आपण पाहू. त्या अगोदर 2 तास झाला आपण इथे बसलो आहोत. मी सांगितलं होतं थोडासा भजनाचा आनंद घेऊया. ज्यांना इंटरव्हेलला जायचं असेल ते इंटरव्हेलला जाऊन येते. थोडं 5 मिनिटं भजन होईल पाय मोकळं करण्यासाठी. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. ओ हम भी बोलो राधे राधे, बोलो राधे राधे. कन्हैया की बंसी से आवाज आई, कन्हैया की बंसी से आवाज आई. राधे 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 श्याम मिला दे. हो राधे 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 श्याम मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे.
सर्वांनी आनंदामध्ये ज्यांना जमेल हे भजन याच्यासाठीच घेतलाय, आमच्या मनाचा थकवा जावा, आमच्या शरीराचा आळस जावा, आमच्या पायाला आलेल्या मुंग्या जाव्यात, म्हणून मोकळ्या आनंदामध्ये एक टाळी एक भजन. हा हरि बोल. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. ओ गैया बोले राधे राधे, बछड़ा बोले राधे राधे. गैया बोले राधे राधे, बछड़ा बोले राधे राधे. कान्हा की मुरली से आवाज आई, कान्हा की मुरली से आवाज आई. राधे 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 श्याम मिला दे. हो राधे 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 कृष्ण मिला दे. राधे राधे बोलो राधे हरि राधे. बोल. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे 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 कृष्ण मिला दे. हो राधे 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 कृष्ण मिला दे. ओ राधे 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 श्याम मिला. हो शिवजी के डमरू से आवाज आई, शिवजी के डमरू से आवाज आई. राधे 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 कृष्ण मिला दे. हो राधे 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 श्याम मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे. हरि टाळी. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो श्याम मिला दे. राधे 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 राधे.
बोलिए गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी सरकार की जय 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 श्री राधेश्याम. परम मंगलमय परात्पर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाने या श्रीमद भागवत कथेच्या आपण तिसऱ्या दिवसामध्ये कथाभाग श्रवण करत असताना थोडासा आनंद आम्ही भजनाचा घ्यावा म्हणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिलं वर्ष आहे तुमचं भागवतामध्ये. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. भगवंताच्या नामजपामध्ये डीजे पुढं नाचण्यापेक्षा वराती पुढं नाचण्यापेक्षा नामसंकीर्तनामध्ये जर नाचलो तर मला म्हणायचंय हा क्षण आमचा अविस्मरणीय राहील. आणि ज्या वेळेस आम्ही त्या भगवत स्वरूप दरबारामध्ये उभा राहावं तर आनंदाने सांगू की देवा ह्या ठिकाणी उभा राहून आम्ही अभिमानाने सांगतोय तुझं नाव घेत घेत आम्ही नृत्य केलंय. असो विदुरजींचा संवाद पाहून आम्ही पुढे राजा परीक्षितीने असा प्रश्न विचारला. ब्रह्मदेवाने सृष्टी कशी निर्माण केली हा सृष्टीचा सविस्तर विस्तार मला सांगावा. ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा विस्तार सांगत असताना महदादी 10 प्रकारची सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली. फार सूक्ष्म पद्धतीने या सृष्टीचा विस्तार सर्व जीव प्राण्याचा विस्तार या श्रीमद भागवतामध्ये महर्षी शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितला. अनेक देवाचे अवतार झाले. मनु आणि शतरूपेचा वंशाचा विस्तार मांडत असताना फार जास्त मनु आणि शतरूपेचा वंशावळीचा विस्तार या महर्षी शुकाचार्यांनी श्रीमद भागवतामध्ये सांगितला. फार प्रसन्न आणि फार पावन करणारी यांच्या वंशावळीमध्ये कथाभाग आहे. यांच्या वंशावळीचा विस्तार आमच्या कानावर पडावा. एखाद्या गंगेमध्ये तीर्थक्षेत्रामध्ये जावा आणि आम्ही केलेलं पाप एका क्षणामध्ये नाहीसं व्हावं ना. तेवढं सामर्थ्य यांच्या वंशाचा विस्तार आमच्या कानावर पडल्यानंतर पाप नाहीसं होतं एवढं सामर्थ्य यांच्या वंशामध्ये सांगितलं. ज्यावेळेस मनु महाराजांची निर्मिती झाली त्यावेळेस मनु महाराजांनी सांगितलं. मनु महाराजांनी ब्रह्मदेवानी सांगितलं सृष्टीचा विस्तार तुम्हाला करावा लागेल. मनु महाराजांनी सांगितलं मी सृष्टीचा विस्तार करेन पण विस्तार कशावर करावा कारण ही पृथ्वी जी आहे प्रलयामध्ये समुद्राच्या रसातळाशी गेली होती. तिला वर काढणं अति महत्वाचं आहे. मग वर काढण्यासाठी महाराज वराह भगवंताने अवतार घेतला. बोल वराह भगवान की जय. महाराज वराह भगवंताचा अवतार झाल्यानंतर का अवतार झाला का विस्तार झाला असा प्रश्न विचारल्यानंतर राजा परीक्षितीने असा प्रश्न विचारला. ज्या वेळेस सृष्टीचा विस्तार करत असताना भगवंताने पाण्यातून सृष्टी वर काढत असताना एक दैत्य आला होता. त्या दैत्याची मला कथा फार विस्ताराने सांगा. तो दैत्य म्हणजे हिरण्याक्ष. हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष. हिरण्याक्षाची कथा 3ऱ्या स्कंदामध्ये आली. आणि ज्या वेळेस राजा परीक्षितीने असा प्रश्न विचारला की दैत्य कुळामध्ये सुद्धा भगवत भक्त जन्माला आला असा का जन्माला आल्या त्यावेळेस पुढे भक्त प्रल्हादाच्या माध्यमातून हिरण्यकश्यपूची कथा सांगितली. महाराज हा हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष कोण आहेत. एक वेळेस सनत सनंदन सनातन आणि सनत कुमार मी फक्त मला वेळेच्या अभावी म्हणून मी कथाभाग स्पर्श करणार आहे. विस्ताराने हा कथाभाग सांगायचा म्हणलं तर फार आपली कमीत कमी 2.5 तास कथा होते. सकाळ सत्र आणि दुपार सत्र लागते. दिवसातून 6 तास ही कथा सांगण्यासाठी लागतात. कालच्या भागामध्ये सांगून गेलो 18,000 श्लोक संख्याचा विस्तार आहे हा श्रीमद भागवत कथा.
सनत सनंदन सनातन आणि सनत कुमार प्रभूचं दर्शन करण्यासाठी स्वर्गामध्ये निघून गेले आहे. आणि स्वर्गामध्ये गेलेले असताना पाच अवस्थेमध्ये जी बालक असतात ना, 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये तशीची दिसायला सुंदर आहेत, पण जय आणि विजय देवाची पार्षद आहेत. त्यांनी यांना देवाच्या दर्शनाला जाण्यासाठी अडवल्यानंतर यांचा अधिकार माहीत नसल्यामुळे जय विजयांनी शाप दिला की तुम्हाला दैत्य कुळामध्ये जन्माला घ्यावं लागेल. 3 जन्म तुम्हाला दैत्य कुळामध्ये जन्माला येतील. दैत्य कुळामध्ये जन्माला यावा असा आशीर्वाद दिल्यानंतर जय विजय भिवू लागले. देवाला हाक मारले. प्रभू तिथे येतात आणि सांगतात, प्रभू आमच्या सेवेमध्ये कुठं काय चुकलं की जेणेकरून आम्हाला दैत्य कुळामध्ये जन्माला घ्यावं लागेल असा शाप मिळाला. देवानं सांगितलं, संतांनी दिलेला शाप हा खरा ठरण्यासाठी मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीये, पण मी तुम्हाला शब्द देतोय, तुम्ही माझी सेवा केली आहे ना, दैत्य कुळामध्ये जरी तुम्ही जन्माला आलेला असाल पण तुमचा उद्धार करण्यासाठी मी साक्षात अवतार घेईल, प्रत्येक वेळेस तुमचा उद्धार करण्यासाठी. म्हणून एका जन्मामध्ये हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष झाले, एका जन्मामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र झाले, तिसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले. ते तिन्ही जय विजयांनी सनकादिकाचा केलेला शाप भोगण्यासाठी या भूतलावर आले आणि या तिन्हीचाही उद्धार करण्यासाठी देवांना प्रत्येक वेळेस अवतार घ्यावा लागला. आणि हिरण्याक्षाला संपवण्यासाठी वराह भगवंताचा अवतार घेऊन भगवान पुढे आले आहे. हा वराह भगवंताचा अवतार कसा झाला? ब्रह्मदेवाच्या नाकातून अंगठ्या एवढा सूक्ष्म रूपाने वराह स्वरूप निर्माण झाले. पण पाहता पाहता डोंगराएवढ्या पर्वताएवढे विशाल स्वरूप धारण करावं आणि त्यावेळेस समुद्रामध्ये प्रवेश करावा, दाढेमध्ये पृथ्वीला धरावा आणि वर काढावं, ह्या क्षणाला हा हिरण्याक्ष आहे ना, हा हिरण्याक्षाच्याही जन्माची कथा फार विस्ताराने सांगितली. कारण हिरण्याक्षाच्या आई वडिलांनी केलेला समागम सायंकाळच्या वेळेला केला होता. सायंकाळच्या वेळेला केलेला समागम हा अपवित्र असतो, दुष्कर्मी असतो, म्हणून जन्माला आलेली ही 2 राक्षस आहेत. ह्याचाही विस्तार सांगायचा म्हणला तरी फार विस्ताराने सांगता येईल. पण त्यावेळेस हा हिरण्याक्षाला स्वतःच्या शक्तीपुढे कोणीच थांबत नव्हतं. कोणासोबत युद्ध करावं म्हणून त्याने समोरी जावं, तर ह्याला शरण प्रत्येकाने यावं. आणि ह्यानी एका महात्म्यासोबत युद्ध करायला ललकारलं. तो महात्मा म्हणजे नारद महर्षीपाशी जावं आणि नारद महर्षीला सांगावं, नारद महर्षी तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल. नारद महर्षींना सांगितलं, माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी कोण्या शस्त्राला हातही लावला नाही, मी तुझ्यासोबत युद्ध कसा करेल? माझ्या बुद्धीनं अनेकांची युद्ध पेटवली. नारद महर्षी म्हणतात, माझ्या बुद्धीनं माझ्या युक्तीनं अनेकांची युद्ध पेटवली, पण मी कधी शस्त्र हातात घेतलं नाही. तुझ्या तोलाचा, तुझ्या सामर्थ्याचा, तुझ्या शक्तीचा गर्व जर तुला झाला असेल ना, जा समुद्राच्या ठिकाणी वराह भगवंताने अवतार घेतलाय, पृथ्वी स्थापन करण्यासाठी ते घेतलंय, त्यांच्याशी युद्ध कर. हिरण्याक्ष समुद्रामध्ये जातोय, भगवंता बरोबर युद्ध करतोय. 1000 वर्ष त्या दोघांमध्ये युद्ध चाललं. ब्रह्मदेवाला आणि अनेक देवांना प्रश्न असा पडला, जर ह्यानी जर युद्धामध्ये जर देवाला हरवलं तर पृथ्वी कोण आणेल? अनेकांना प्रश्न पडला. पण हिरण्याक्षाचा इथे अंत झाला. पृथ्वीला एका विशिष्ट ठिकाणी येऊन स्थापित केलंय. सर्वांनी भगवंताचा जय जयकार करावा आणि मनु आणि शतरूपेला त्यांच्या सृष्टी विस्तार करायला सांगितलं. मनु आणि शतरूपेचा ह्यांच्या वंशाचा विस्तार करत असताना ह्यांना 5 संताने झाली. 3 मुली आणि 2 मुलं. 3 मुली आणि 2 मुलं. मुलीचं नाव आकुती, देहुती, प्रसूती आणि प्रियव्रत आणि उत्तानपाद. काय? आकुती, देहुती, प्रसूती आणि प्रियव्रत आणि उत्तानपाद. माझ्या आकुतीचा विवाह मनु आणि शतरूपेने ऋषी प्रजापतीशी लावला, ऋषीजी, आणि यांच्यासोबत लावून पुत्रिका धर्मानुसार विवाह लावून दिला. कसा? पुत्रिका धर्मानुसार म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिली संतान ही आई वडिलांना परत द्यावी
अशा माध्यमातून पुढे यांच्या पासून यज्ञ भगवंतांनी अवतार घेतला आणि यज्ञ भगवंतांनी अवतार घेतल्यानंतर ह्यांचा विवाह दक्षिणेबरोबर लागला. म्हणूनही अजूनही एखादा यज्ञ जर केला तर आपल्याला दक्षिणा द्यावी लागते. दक्षिणा ही त्या यज्ञाची धर्मपत्नी आहे. दक्षिणा ही साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. आणि हिच्यापासून यज्ञ भगवान पासून आणि दक्षिणेपासून 12 मुलं निर्माण झाली महाराज. ह्यांचा वंश इथेच झाला. पुढे देवहूतीचा विवाह कर्दम ऋषीची झाला. पहा, ह्यांच्या विस्ताराशी सुद्धा फार मोठी. कर्दम ऋषी हे फार धार्मिक आहेत. मला ब्रह्मचर्याचे पालन करायचं ह्या विचाराने कर्दम ऋषीने तपश्चर्या करावी. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. मनु आणि ब्रह्मदेवानी या कर्दम ऋषींची समजूत काढली. कारण सगळ्यांनी जर ब्रह्मचर्याचं पालन केलं तर या सृष्टीचा विस्तार तरी कसा होईल. तुम्हाला गृहस्थ आश्रम स्वीकारावा लागेल. ब्रह्मदेवाने समजून सांगावं, अहो अरण्यामध्ये जाऊन जर तुमचं एखाद्या गोष्टीवर आसक्ती जर जडली तर संसारिक अपेक्षाही तुमचा जीव त्याच्यात जर गुंतला तर ब्रह्मचर्यापेक्षा म्हणून संसारग्रस्त तुम्ही संसार आश्रम स्वीकारावा. कर्दम ऋषीने सांगितलं, लग्न करायला मी तयार आहे, पण मला पत्नी ही धार्मिक पाहिजे आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्हाला सांगितल्या पद्धतीने पत्नी मिळेल. मनु महाराजाची कन्या जी आहे ना देवहूती, यांच्यासोबत कर्दम ऋषीचा विवाह झाला. पण ह्यांनी काही अटी घातल्या. मी लग्न करायला तुमच्या मुलीबरोबर तयार आहे, पण एक संतती झाली की मी गृहत्याग करेल, घराचा त्याग, संसाराचा त्याग करेल आणि भगवत प्राप्तीसाठी निघून जाईल. मनु महाराजांनी मान्य केलं. तुमच्यासारखा नामधारक, तुमच्यासारखा साधनिष्ठ जर माझ्या मुलीशी विवाह करत असेल तर मला मान्य आहे. देवहूतीला विचारलं, तुला मान्य आहे का? देवहूतीनं सांगितलं, मला मान्य आहे. महाराज, ह्यांचा विवाह व्हावा आणि विवाह झाल्याबरोबर ह्यांनी समाधी अवस्थेमध्ये बसावं. हजारो वर्ष समाधी अवस्थेमध्ये बसले आहेत, पण पतीची सेवा समाधी अवस्थेमध्ये बसलेल्या पतींना सुद्धा या देवतेने इतकी सेवा केली. पण सेवा करत असताना सर्व तारुण्य निघून गेला आणि वृद्ध अवस्था प्राप्त झाली. समाधी अवस्थेतून कर्दम ऋषींनी डोळे उघडून पाहावेत तर कोण स्त्री आहे, स्मरणा सुद्धा नाही राहिलं की ह्यांचा आणि माझा विवाह झालाय. विचारलं, तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, मी तुमची धर्मपत्नी आहे. विवाह झाल्यानंतरच तुम्ही समाधी अवस्थेमध्ये घेतलात. तुम्ही सांगितलं होतं की जोपर्यंत एक संतान आपल्याला होत नाही तोपर्यंत मी गृहस्थ आश्रम सोडणार नाही. पण माझा धर्म आहे, पती जर समाधी अवस्थेमध्ये असतील तर त्यांची सेवा करण्याचा. समाधी अवस्थेमधून जर उठवलं असतं तर मला दोष लागला असता. मान्य झालं आणि सांगितलं, बिंदुक नावाच्या सरोवरामध्ये जाऊन तुम्ही स्नान करून या म्हणून देवहूतीला सांगितलं. स्नान करण्यासाठी गेली आहे. त्या सरोवराच्या पाण्याचा स्पर्श व्हावा. वृद्ध अवस्थेमध्ये झालेलं शरीर हे नवतरुण झालं. स्वतःच्या सामर्थ्याने कर्दम ऋषीने स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःचं शरीर वृद्ध अवस्थेला गेलेलं नवतरुण घेतलं. स्वतःच्या सामर्थ्याने एक विमान तयार केलं. हजारो वर्ष त्या विमानामध्ये ह्यांनी विहार करावा आणि विहार करत असताना ह्यांना 9 संतान झाली. संतान कशासाठी घेतला होता शब्द? एक संतान घेतल्यानंतर मी गृहत्याग करेन. पण पाहता पाहता 9 संतान झाली. पण 9 संतान होत असताना 9ही मुली झाल्या. 9ही मुली झाल्यानंतर पुढे त्यांच्या लक्षात आलं की अरे, मी असा शब्द दिला होता की एक संतान झाल्यानंतर मी निघून जाईल. पण निघून जाईन म्हणल्यानंतर आज्ञा आपल्या पत्नीची घ्यावी म्हणून पत्नीला विचारलं, मी आज्ञा घेऊ का गृहत्याग करण्यासाठी? तिनं सांगितलं, माझी आज्ञा घ्यायची आहे, मी आज्ञा द्यायला तयार आहे. पण शब्द असा दिला होता, एखादं मूल होईपर्यंत तुम्हाला जाता येणार नाहीये. 9 कन्या झालेल्या आहेत, एक मुलगा होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. महाराज, मुलगा होईल यांच्यात पोटी कपिल भगवंताने अवतार घेतला आणि कपिल भगवंताने अवतार घेतल्यानंतर कर्दम ऋषींचे ह्यांच्या 9 कन्यांचा विवाह लावून दिला. आपल्या पत्नीची आज्ञा घेतली.
आणि भगवंत प्राप्तीसाठी निघून गेले. या कपिल भगवंताने सुद्धा आपल्या आईचा उद्धार होण्यासाठी योग्य ते ज्ञान आपल्या आईला सांगितलं आणि आपल्या आईचा सुद्धा उद्धार करून घेतला. या 9 कन्यापैकी एक कन्या ही अनुसया आहे. ही अनुसया आत्रीला दिली आणि अनुसया आणि आत्रीने असं घोर तपश्चर्या केलं आणि असं तपश्चर्या करत असताना ह्यांनी असं म्हणावं, ह्या जगाचा जो कोणी मालक आहे ना, तो मालक माझ्या पोटी जन्माला यावा अशी तपश्चर्या केली. महाराज इथं तपश्चर्या केल्यानंतर 3 देव प्रसन्न झाले, ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव. ह्या दोघांना प्रश्न केला, ह्या जगाचा मालक कोण आहे असा आम्ही प्रसन्न व्हावं म्हणून सांगितलं. ते म्हणले, प्रहरण करता आणि संहरण करता आम्ही तिघही आहोत. मग महाराज ब्रह्मदेवापासून चंद्र त्यांच्या पोटी जन्माला आला आणि विष्णू पासून दत्तात्रय भगवान जन्माला आले आणि शंकरापासून ध्रुवास ऋषी जन्माला आले. असा ह्यांच्या विस्ताराचा भाग या कथेमध्ये सांगितला. आणि पुढे 3 नंबरची कन्या आहे ना प्रसूती, हिचा विवाह दक्षाशी लावून दिला. दक्षाशी विवाह लावून दिल्यानंतर हा विस्तार फार मोठा सांगितला. बरं, दक्षाला 16 कन्या झाल्या. 16 कन्यापैकी एक कन्या भोले बाबांना दिली. राजा परीक्षितीने प्रश्न विचारला, असं काय घडलं होतं की जेणेकरून माझ्या सती आई साहेबांनी देहत्याग केला. त्यावेळेस त्यांचा समारोप सांगत असताना सती ही भगवान शंकराला दिली आणि दक्ष हा ब्रह्मदेवाने या दक्षाची प्रजापती म्हणून निवड केली. काय? प्रजापती म्हणून निवड केली. आणि एखाद्या पदावर आरूढ झाल्यानंतर दक्ष प्रजापतीने स्वर्गातील सर्व देवांना आमंत्रित केलं आणि असं ठरवलं की मी आता प्रजापती झालो आहे, सामर्थ्यवान झालो आहे, सभा घ्यावी म्हणून सर्वांना आमंत्रित केलंय. सर्वजण त्या सभेला विराजमान झाले आहेत. सभेला विराजमान झाल्यानंतर प्रत्येकाने त्या सभेमध्ये यावं आणि पाहावं. आपापल्या ठेवलेल्या आसनामध्ये सर्वजण बसले आहेत आणि बसलेले असताना असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होईल, का सती आई साहेबांनी देहत्याग केला? त्याचं कारण इथं सांगितलं आहे. एक वेळेस दक्ष प्रजापतीने सभेमध्ये बसत असताना सर्वजण आमंत्रित झाले आहे, सभेला प्रारंभ व्हावा, दक्षने जाणून बुजून उशिरा यावा असं ठरवलं. दक्ष उशिरा येतोय आणि दक्षाला सन्मानित करण्यासाठी सर्वजण उठून उभे आहेत. सर्वजणांनी उठून उभं राहावं असं वाटतंय, पण 2 व्यक्ती या सभेमध्ये उठले नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे एक ब्रह्मदेव आणि दुसरी व्यक्ती म्हणजे भोले बाबा, भगवान श्री महादेव. दक्षाने पाहावं, सगळेजण उठून उभा राहिले आहेत, माझा सगळेजण जय जयकार करतात, पण ही 2 जण उठले नाहीत. ब्रह्मदेव उठले नाहीत, ते असू द्या, ते माझे वडील आहेत, पण हा माझा जावाई असून उठला नाही. कोण? महादेव. महादेव जावाई कोणाचा? दक्षाचा. जावाई असून माझा उठला नाही. महाराज अपमानित करण्यासाठी न बोलावं त्या शब्दामध्ये माझ्या भोलेनाथांना बोलवलं. त्यांच्या आभूषणापासून ती राहण्यासाठी घर नाहीये इथपर्यंत टीका माझ्या प्रभूवर करण्यात आली. पण भोले बाबांनी एका शब्दाने त्याच्याकडे न पाहावं, सभा संपेपर्यंत शांत अवस्थेमध्ये तिथं राहावं आणि निघून जावं. दक्षा प्रजापतीने शेवटचे बोल संपवत असताना सांगितलं, ज्या ज्या वेळेस माझ्या घरामध्ये यज्ञ होईल, ज्या ज्या वेळेस माझ्यावरती धार्मिक कार्य होईल,
त्या वेळेच्या महादेवाला वाटा दिला जाणार नाही आणि आमंत्रितही केलं जाणार नाहीये. सभा संपली, निघून गेलेत, आपापल्या स्थानावर निघून गेलेत आणि इकडं बरीच दिवस झाली राजा निघून गेल्यानंतर दक्ष प्रजापतीनं फक्त माझ्या भोले बाबांना अपमानित करण्यासाठी एक यज्ञाचं आयोजन केलं. सर्व देवांना आमंत्रित केलं. आमंत्रित केलेल्या देवांना यज्ञामध्ये बोलवत असताना सर्व देव आपल्या धर्मपत्न्यांना आणि आपल्या वाहनांना घेऊन दक्षाच्या घरी जात आहेत. हे दृश्य माझ्या सती आईसाहेबांनी पाहावं. सकाळच्या वेळेला सगळेजण विमानामध्ये बसून कुठे जात असतील, सर्व देव आपल्या धर्मपत्न्यांना घेऊन जात आहेत. माझ्या सती आईसाहेबांनी जवळ जावं आणि विचारावं, कैलास पर्वतावरला संवाद आहे हा, देवांना विचारावं कुठे जात आहात तुम्ही. त्यांनी सांगावं तुम्हाला माहित नाही, अहो आम्ही तुमच्या वडिलांच्या घरी जात आहोत. वडिलांच्या घरी तुम्हाला आमंत्रण नाहीये का. सतीनं म्हणावं माझ्या आमंत्रण नाहीये म्हणून माझा आणि माझ्या पतीचा अपमानित करण्यासाठी मला माहिती आहे, पण सांगा तर खरं तुम्ही कुठे जात आहात. अहो दक्ष पतीच्या घरी खूप मोठा यज्ञाचं आयोजन केलं आहे, आम्ही तिथं जात आहोत. जात आहात ना, मग तुम्हाला आमंत्रण नाही आहे ना, आम्हाला आमंत्रण, आम्ही येणार आहोत, तुम्ही पुढे जा. आपल्या ऐका ना, माझ्या पित्याच्या घरी न म्हणता तुमच्या सासरे बुवांच्या घरी फार मोठं यज्ञाचं आयोजन आहे, सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे, आपल्याला जावं लागणार आहे. त्यावेळेस प्रभूंना म्हणावं, सती अगं आपल्याला आमंत्रण आलं नाहीये. त्यावेळेस सतीनं म्हणावं, अहो आपण कैलास पर्वतावर राहत असतो, फार उंच पर्वत आहे, एखादा कोणीतरी आमंत्रण घेऊन आलेला असेल पण इथं पोहोचला नसेल. ऐका ना, माझ्या वडिलांनी आमंत्रण दिलं आहे ना, तुम्हाला यावं लागणार आहे. प्रभूंनी पुन्हा म्हणावं, सती आपल्याला आमंत्रण नाहीये, न जावं. धर्माची भाषा माझ्या सतीनं बोलवावी. कोणती भाषा? धर्माची भाषा माझ्या सतीनं बोलावी आणि सांगावं, प्रभू तुम्हीच सांगताना 3 ठिकाणी न बोलवता जावं. कुठे? 3 ठिकाणी न बोलवता जावं. एक, गुरुच्या घरी न बोलवता जावं, आईच्या घरी न बोलवता जावं आणि मित्राच्या घरी न बोलवता जावं. प्रभू मग माझ्या वडिलांच्या घरी मी कशाला वाट पाहू बोलवायचंय, मला जायचंय ना. मग तुम्ही शास्त्र असं सांगताय वडिलांच्या घरी जर न आमंत्रणाचं जावं ना, तर मग मला जायचंय. चला ना आपण जाऊया. जाऊया म्हणून, पण प्रभूंना माहिती आहे, सांगावं तरी कसं. सती जो यज्ञ आपल्याला, ज्या यज्ञामध्ये बोलवलं आहे ना, पण आपल्याला आमंत्रण नाहीये, त्याच्या पाठीमागचा इतिहास फार मोठा आहे. पण जाण्याचा मोह समोर असल्यामुळे प्रभूंनी काय सांगितलंय सतीच्या लक्षात आलं नाहीये. काय सांगितलंय प्रभूच्या सतीच्या लक्षात आलं नाही. तिनं म्हणावं, प्रभू तुम्हाला यायचं असेल तर सांगा, नाही तर मी माझ्या वडिलांच्या घरी जायला तयार आहे. प्रभूंना आज्ञा द्यावी. सतीला वाटायला लागलं, खरंच मला येऊ देत नाहीत काय की, मला जा म्हणतील पण पाठूमाग येतील काय की. म्हणून कैलास पर्वतावरून खाली उतरत असताना सतीनं 4-5 पावलं पुढं टाकावेत आणि मागं वळून पाहावं, आता तरी सिंहासनावर उठले असते आणि माझ्या मागं येते. प्रभूंची काही अवस्था नाही. पुन्हा परत जावं आणि प्रभूंना बोलावं, तुम्हाला खरंच माझ्यासोबत यायचं नाही, लगबगीने यावं. अहो माझ्या वडिलांच्या घरी फार मोठ्या यज्ञाचं आयोजन आहे, सती मला यायचं नाहीये. पुन्हा लगबगीनं सतीनं थोडासा अंतर काटावं, प्रभू येत नाहीये. दुसऱ्यांदा परत प्रभूंपाशी जावं आणि सांगावं, प्रभू चला ना. नाहीयेत. आता समजलं की आता हे येणार नाहीये. सतीनं रागाच्या भरामध्ये आपल्या वडिलांच्या घरी जायचं ठरवलं. निघाली आहे सती. आता प्रभूंना कळालं की आता सती वापस येत नाहीये.
सती का वापस येत नाहीये? त्याच्या पाठीमागचा जर इतिहास आम्ही जर पाहिला ना, सती का जावी? ज्या वेळेस रामप्रभू माझी आई साहेब रावणाने नेल्यानंतर सीता कुठे गेली आहे, सीता कुठे गेली आहे, अरण्यामध्ये फिरत असताना झाडांना, फुलांना, वेलींना विचारावं, तुम्ही माझी सीता पाहिली आहे का? राम अवतारामध्ये दृश्य चालू असताना भगवान शंकर आणि सती विमानात बसून जाऊ लागले. दृश्य पाहिलं. विमानातूनच माझ्या प्रभूंनी रामप्रभूंना नमस्कार केला आणि निघून गेले आहे. सामान्य व्यक्तीला नमस्कार केलेला असावा म्हणून सतीनं माझ्या प्रभूंना विचारावं, प्रभू स्वामी तुम्ही कोणाला नमस्कार करत आहात? सती तुला माहिती आहे का मी समाधी अवस्थेमध्ये कोणाचं चिंतन करतोय? सांगा ना प्रभू तुम्ही कोणाचं चिंतन करतात? त्यावेळेस प्रभूंना सांगावे मी कोणाचं चिंतन करतोय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, ओ राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. सतीला सांगावं समाधी अवस्थेमध्ये ज्या महात्म्याचं भजन करतोय, त्या रामप्रभूचं भजन करतोय, ते रामप्रभू हे आहे. विचार करावा. सर्व काही असताना सर्व सोडून जर माझ्या या सामान्य व्यक्तीचा पूजा करत आहेत ना, विश्वास बसेनासा झाला सतीला. काय करावं? सचिन म्हणावं, प्रभू मला विश्वास बसत नाहीये. सतीने मनामध्ये ठरवलं की मी परीक्षा घेतल्याशिवाय खरं मानणार नाहीये. परीक्षा घ्यावी म्हणून सती निघाली आहे. कोणाची? खरंच प्रभू आहेत का पाहण्यासाठी सतीनं जावं. परीक्षा अनेक मार्गाने घेता असती तर चाललं असतं, पण सतीनं दुसरी तिसरी परीक्षा न घेता सीतेचं स्वरूप घ्यावा आणि माझ्या राम प्रभूच्या समोर जावं. ज्या भगव्या वस्त्रामध्ये माझ्या सीते आई साहेब आहे ना, ते स्वरूप धारण करावं आणि ज्या वेळींना, ज्या वृक्षांना विचारावं ना, सीता कोठे आहे? माझी सीता तुम्ही पाहिले का? त्या वाटेच्या पुढं थोड्या अंतरावर सीता सतीने सीतेचं रूप घेऊन चालत आहे.
लक्ष्मणाने ओळखलं, ही आपली भाऊजाई नाही या, ही सीताई साहेब नाहीये का? ही जर सीताई साहेब असते तर माझ्या भावाच्या पाठीमाग चालली असते. पुढे चलते आहे, एका कृतीहून कळालं की ही सीता नाही. थोडस थब्द अवस्थेमध्ये पावलं थांबावे. त्या वाटेनं जात असताना रामप्रभूंना जवळ यावं म्हणून बघावं. तोंड पाहायच्या अगोदरच माझ्या प्रभूंनी सांगावं, आई साहेब, प्रभूंना सोडून तुम्ही अशा या वनामध्ये का फिरत आहात? एका शब्द कानावर पडता सतीनं आता अपमानित वाटायला लागलं. मी सामान्य व्यक्तीची परीक्षा घेतली नाही आहे, मी खरंच रामाची परीक्षा घेतली आहे. लज्जित झाली आणि एका क्षणामध्ये कैलास पर्वतावर जाऊन प्रभूंच्या समोर गेली आहे. भोलेनाथाने विचारावं, सती घेतली का परीक्षा? जशी परीक्षा घेतली आहे सांगायसारखं तोंडाने काही नव्हतं. लज्जित झाली, होई म्हणायला शब्द नाही आणि नाही म्हणायला शब्द नाही. उत्तर कसं द्यावं, काय सांगावं पतीला? ज्याचं तुम्ही भजन करता त्याची पत्नी म्हणून मी समोर गेलते, नाही सांगता येणार, काय करावं? लज्जित झालेल्या सतीने खाली मान घालावी, न उत्तर द्यावं. प्रभूंना कळालं काहीतरी चूक झालेली असते. डोळे झाकावेत आणि ती अंतन दृष्टीनं पाहावं काय झालेलं असावं. रागवले नाही या, गोड शब्दामध्ये उत्तर दिलं, सती, आजपर्यंत तू माझी धर्मपत्नी होतीस. ज्या अर्थी तू माझ्या प्रभूंच्या पत्नीचं स्वरूप घेऊन त्यांच्या समोर गेलीस ना, या देहानं माझ्या प्रभूच्या पत्नीचं स्वरूप घेतलंय. आजपासून तू माझी आई म्हणून आहे. त्या देहाला मी पुन्हा हात लावणार नाही. तेव्हापासून प्रभूंनी सतीच्या देहाला पत्नी म्हणून हात लावला नाहीये. इथे एक कारण राहतं, ह्या कारणास्तव सतीनं देहत्याग केलेला असावा. पुढे सती आपल्या दक्ष प्रजापतीच्या घरी गेल्यानंतर दक्ष प्रजापतीनं केवळ एकच उद्देश होता की भोले बाबाचा अपमानित करावं. पुढे येत असताना सगळ्यांना सांगितलं होतं, दक्षाला 16 कन्या आहेत, 16 पैकी 15 कन्या तिथं आलेल्या होत्या. सगळ्या मुलींना सांगितलं होतं, सती आणि महादेव जर आले तर कोणीच त्यांना बोलायचं नाही. दारामध्ये जाऊन उभं राहावं, तारेच्या माहेरामध्ये जावं तर आम्हाला कोणी अलीकडे यावं म्हणलं नाही तर ते दुःख महाराज त्या स्त्रीनंच ओळखावं. सगळेजण डोळ्याकडे पाहतात, मी आली आहे पाहते, पण मी आलेला आनंद कोणालाच नाहीये. सती आलेली दक्षिण पाहावी पण दुर्लक्ष करावं. या जन्म देणाऱ्या बापानेही मी आलेला आहे आनंद न पाहता जर दुर्लक्ष करत असेल ना तर धिक्कार असो अशा जगण्याचा. जाऊ द्या, एवढ्या यज्ञाच्या पोटी काहीतरी गडबडीमध्ये राहून गेला असेल. पुढे पावलं टाकावेत पण बहीण सुद्धा कोणी जवळ येत नाहीये, बोलत नाहीये. रडावं तरी कसं, डबडबल्याने डोळे भरलेले आहेत. पण जन्म देणाऱ्या आई समोर जावं, माझी मुलगी आलेली आहे, आईनं डोळ्याने पावी ना, गवटाळून मिठी मारावी, हंबरडा फोडावा सतीनं आणि सांगावा, आई आईला कवटाळावं. लेकीच आणि ममत्वाचं एकरूप झाल्यानंतर सतीच्या एवढ्या प्रसंगावर लक्षात आलं, माझ्या पतीनं दिलेला शब्द खरा आहे. खरंच खरं आहे का? माझ्या पतीला अपमानित करण्यासाठी हा यज्ञ आरंभ केलाय का?
काय असेल याच्या पाठीमागचं कारण? ह्या ठिकाणी यज्ञ केलाय, त्या यज्ञ सभेमध्ये सतीनं जावं, बघावं तो सर्व देव विराजमान झालेले आहे. पण माझ्या पतीला बसण्यासाठी आसन नाहीये, स्थान नाहीये. समजलं की माझ्या पतीला अपमानित करण्यासाठीच या यज्ञाचं आयोजन आहे. लज्जा वाटायला लागली. कसं तरी माझ्या पतीकडे जावं. काय म्हणून जाऊ मी माझ्या पतीकडे? माझ्या पतीच्या आज्ञेला डावलून मी आले आहे. धिक्कार असो या देहाचा. सतीला वाटायला लागलं का जर मी यत्किंचितही परत गेले आणि जर माझ्या पतीने मला आनंदात म्हणू द्या, कोण्याही शब्दामध्ये जर म्हणलं हे दक्ष कन्या, तर माझ्या पतीचा अपमान केला मला स्मरण होईन. ज्या ज्या वेळेस माझा अपमान झालेला मेल्या परिणामापेक्षा मी आताच हा देव त्याग केलेला बरा. दक्षाला क्रोध अवस्थेमध्ये बोलावं, या बापाला आणि सांगावं ह्या देहाशी आणि तुमचा माझ्याशी संबंध आहे ना, म्हणून माझ्या पतीचा अपमान झालेला असेल तर हा देहच नको आहे. पेटवलेल्या यज्ञ कुंडामध्ये प्रवेश करावा आणि प्राण त्याग करावा. का जर मी या ठिकाणाहून गेले माझ्या प्रभूच्या दारामध्ये जावं तर प्रभूंनी म्हणावं हे दक्ष कन्या, हा शब्द पुन्हा कानावर न पडता सतीनं देह त्याग केला. यज्ञ कुंडामध्ये हाकार माजवला. जिकडं पावं तिकडं जय जयकार न होता युद्ध व्हायला लागले आणि गण माझ्या प्रभूच्या आणि सैन्य सोबत आलेलं होतं. त्या देवांबरोबर युद्ध करायला लागली. यज्ञवंश उद्ध्वस्त व्हावा करण्यासाठी अनेक युद्ध करायला लागली. पण महाराजा दक्षेच्या सैन्य पुढं मोजकी गेलेली गणांचा काही विलास झाला नाही. धावत धावत जावं आणि प्रभूंना सांगावं, प्रभू आई साहेब नाही राहिली. यज्ञ कुंडामध्ये देह त्याग केलाय. आमची अशी अवस्था करून आम्हाला हाणून मारून पाठवलाय. रागाच्या भरामध्ये माझ्या प्रभूने एक जटा उपटावी आणि त्या जटेमधून वीरभद्र निर्माण करावा आणि वीरभद्राने सांगावं, प्रभू काय सेवा करावी मी तुमची. दक्ष यज्ञाचा विध्वंस होत नाही तोपर्यंत परत यायचं नाही हा शब्द दिला आणि वीरभद्र हजारो गण घेऊन महाराज युद्ध करण्यासाठी निघाला. वीरभद्राचा जय जयकार करत दक्ष कुंडामध्ये प्रवेश झाला. सगळीकडे हाहाकार माजवला गेला. जी देव यज्ञाचा भाग घेण्यासाठी आली होती ना, ती आता पळायला लागली आहे. वीरभद्रांनी ठरवलं माझ्या प्रभूला आमंत्रण नसताना जर तुम्ही इथे येत असताल, महाराज पाळवलं गेला. यज्ञाचा विध्वंस झाला गेला. वीरभद्रांनी दक्षाला समोर आणावं, शिरच्छेद करावं, एकीकडे धर करावं आणि एकीकडे शिर करावं. जिकडं पाहावं तिकडे हाहाकार झाला गेला. यज्ञ उंडाचा विध्वंस होऊन वीरभद्र जे जे कार करीत माझ्या प्रभूच्या कैलास पर्वतावर आला. झालेली घटना सर्व सांगितली. राग काही शांत होत नाहीये, राग काही शांत होत नाहीये. पण ब्रह्मदेवानी जवळ यावा आणि भगवान भोलेनाथाला सांगावं, प्रभू तुम्ही शांत व्हा. दक्षाकडून झालेला अपमान आहे. सर्वजण या यज्ञाचा भाग घेण्यासाठी गेले होते पण ब्रह्मदेव गेले नव्हते. ब्रह्मदेवानी समजूत काढली. ऐका ना, जो दक्षाला जो दंड दिलाय, शिरच्छेद केलाय ना, तो काही थोडासा नाही. आता क्षमा याचना करावी. प्रभूंना सांत्वन देण्यात आलं. आता दक्षाचा शिरच्छेद केलाय, काय करावं, ह्याला शिर तर बसवलं पाहिजे अशी प्रार्थना केली. तुम्हाला शिर बसवण्यात आलं. एका प्राण्याचं शिर ह्या दक्षाला बसवलं. कोणाचं? बोकडाचं शिर दक्षाला बसवलं. आजही भगवान भोलेनाथाच्या दर्शनाला जर जायचं असेल ना, तर महाराज मराठवाड्यात अशी प्रथा आहे, बोकडासारखा आवाज काढला जातो, दर्शन घेतलं जातं. त्याचं कारण माझ्या सासऱ्याचं स्मरण करून तुम्ही दर्शन करत असताल तर भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न व्हावे. महाराज नुसते आवाजावर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात का? आवाजात नाही महाराज, भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. तुम्हाला तर सगळं माहिती आहे. एक लोटा जल सब समस्या का फल. कोणतीही समस्या असू द्या,
एक तांब्या त्या भगवान शंकराच्या पिंडीवर समर्पित करावा. हे आता परिस्थितीत आलं महाराज प्रदीप मिश्रांच्या माध्यमातून. पण माझ्या नामदेवरायाने हजारो वर्षपूर्वी सांगून ठेवलं, एक कपासा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे भाऊ. नामदेवरायांनी सांगितलं माझ्या शंकराचं पूजन खूप सोपं आहे. माझा शंकर प्रसन्न करून घ्यायचा असेल ना, एक पासा पाणी सांगितलं, तांब्यावर नाही, हातामध्ये बसून एवढं पाणी घ्यावं आणि त्या पिंडीवर समर्पित करावं. आणि मिळालं तर बेलाचं एक पत्र समर्पित करावं. तुमच्या मनामधील शंका कोणती बी असू द्या, दुःख असू द्या, नाहीसं होतंय. म्हणून बघा अजूनही माऊला माता माऊल्या जर तीर्था ठिकाणी गेल्या, चंद्रभागेच्या ठिकाणी गेल्या ना महाराज, वाळूची पिंड तयार करतात आणि वाळूची पिंड तयार करून चंद्रभागेमध्ये जातात, उंजळीमध्ये पाणी आणतात आणि त्या पिंडीवर समर्पित करतात. का तो तुमच्या मनातील भाव त्या शंकरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. खूप सोपा भाव आहे. एवढं असताना ब्रह्मदेवाने सांगितलं आणि महाराज आता सांगितलं, जो यज्ञ आरंभ केला होता त्या यज्ञाला पूर्णता करावी लागेल. भगवान माझ्या भोलेनाथांच्या सामर्थ्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये दक्ष यज्ञाची पूर्णता झाली आहे. पाहता पाहता आपला आज कथाभागाचा वेळ संपलेला आहे. कथाभाग आज इथेच थांबून थोडासा प्रसंग जो सती यज्ञ कुंडामध्ये दहन झाली आहे ना, तो प्रसंग आपल्याला छबीच्या स्वरूपामध्ये पाहायचा आहे. 2 मिनिटांमध्ये भजन होईल. सती आई साहेब दक्ष प्रजापती यांची छबी आपल्या समोर येणार आहे थोड्याच वेळामध्ये. सती जशी यज्ञ कुंडामध्ये हा देह त्याग दिला होता, तो प्रसंग आपल्याला डोळ्यांनी पाहायचा आहे. थोडंसं भजन. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. सर्वांनी भजन करायचं, पाठीमागं म्हणायच्या सर्वांना एक टाळी. नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि बोल. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय.
ऐका, जागेवर 2 मिनिटं सर्वांनी उठा.